ऐसा महान कार्य वामन दादा को कितना बताए हम, बदलापुर के लिए क्या क्या नहीं किए। आज काम का बदल मैं बोलता हूं, जहां पर 36 नंबर वार्ड में जाइए, वहां हम बाजू में रहते हैं, श्री गांव में जाइए, आप लोग देखिए, वहां पे लान देखिए, गैलरी देखिए, गार्डन देखिए, रोड देखिए। और हमारा वार्ड में एक उत्तर भारतीय है, रामनगर में रहता हूं, शाम को कहीं कहीं पानी बह के जाता है। जब से वहां पर वामन महत्रे ने अपना चरण स्पर्श किया, तब से हम लोग को किसी बात की समस्या नहीं है। तो आप सबसे रिक्वेस्ट है, एक छत्रपति शिवाजी महाराज की धरती है। छत्रपति शिवाजी ने इस देश के लिए कहा था, उन्होंने एक ही नारा दिया था जब मुगलाई का शासनकाल था, तो उन्होंने नारा क्या दिया था? रो रही मां धरा महाराष्ट्र की अंधकार में, छत्रपति शिवाजी ने दीपक जलाया, जागो मराठा महाराष्ट्र के, दे लहू इस वतन को बचाया, दे लहू इस वतन को बचाया। तब 2 तारीख को एक पर्व है, चुनाव का पर्व है। 2 तारीख को पहला मतदान कीजिए और फिर आकर के घर में जलपान कीजिए। आपने तीनों प्रत्याशियों को प्रचंड बहुमत से कुलगांव के मस्तक नगर पालिका में भेजिए और 3 तारीख को जुलूस के साथ अपना उत्सव मनाइए और विकास की गंगा बहाइए। यहीं पे रुकता हूं। जय महाराष्ट्र, जय भारत, जय भीम। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचं पूजन करायचं आहे। उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं। प्रभाग क्रमांक 1च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार आणि प्रसार सभेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं। या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या थेट उमेदवार वीणाताई वामन म्हात्रे यांचा सन्मान तुकारामजी म्हात्रे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर गौरीताई वाघ यांना देखील विनंती आहे की आपण देखील वीणाताई म्हात्रे यांचा सन्मान करावा। आजच्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणाताई वामन म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। त्याचबरोबर संजयजी जाधव यांचा देखील सन्मान तुकाराम दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होईल। संजयजी जाधव यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। श्री शेषधरजी प्रजापती यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। रमेशजी राठोड साहेब यांचा देखील सन्मान तुकारामजी म्हात्रे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। विभाग प्रमुख राजू राठोड सर, सुखलाल चौहान ऑल इंडिया बंजारा समाज राष्ट्रीय अध्यक्ष सुखलालजी चौहान यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल। सुनीलजी राठोड यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। मी आपल्या विभागाच्या वतीनं विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर सौ नंदा लोके या मॅडमांचा देखील सन्मान करायचा आहे। तसेच सीमा भालेराव या मॅडमांचा देखील सन्मान होईल। समाजसेवक श्री शिव मंदिर अध्यक्ष नरेशजी राठोड साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। सचिन दादा
बंजारा समाज सेवा संघाच्या वतीनं आपल्या तीनही अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आलेला. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करूयात. ॲडव्होकेट शैलेश अहिरे मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी तुकारामजी म्हात्रेंना विनंती करतो की निखिल यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढील सत्कार उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान तुकारामजी म्हात्रे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर राजूदादा राठोड यांना देखील विनंती आहे की आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं त्याचबरोबर या मंचावर आवर्जून उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे, कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. मी तुकारामजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. मी गौरी त्यांना विनंती करतो की ज्या महिला मंचावरती आपल्या उपस्थित आहेत मान्यवर, या सर्व मान्यवर महिलांचा आपण सन्मान करावा ज्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला नाहीये. मी राठोड साहेबांना विनंती करतो की आपण प्रजापती साहेबांचा सन्मान करावा. आदरणीय राजू साहेब यांना विनंती आहे की आपण श्रीधरजी राजू या ठिकाणी प्रजापती साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. मी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती स्थानापन्न व्हावं. यानंतर आपण संवाद सभेला सुरुवात करतो आहोत. मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर आपल्या सर्वांशी संवाद साधतील माननीय संजयजी जाधव साहेब. जय सेवालाल. बोला. प्रभाग क्रमांक 1च्या प्रचारासाठी आपले प्रभाग क्रमांक 1चे उमेदवार कार्यसम्राट नगरसेवक तुकारामजी म्हात्रे, दुसरे आमच्या भगिनी वाघताई आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विनाताई म्हात्रे, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यगण आणि शांतीनगर परिसरातील इथे समोर उपस्थित असलेले सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनींनो, म्हात्रे कुटुंबाचं काम तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण ते 24 तास तुमच्याचकडे असतात. या शांतीनगरचा विकासाचं ध्येय मनात ठेवून तुमच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी आमचे कार्यसम्राट नगरसेवक तुकाराम म्हात्रे आणि आपले लाडके शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे हे सतत तुमच्यामध्ये असतात. त्यामुळे या प्रभागामध्ये आल्यानंतर असं वाटत नाही पूर्वीची शांतीनगर आणि आत्ताचं शांतीनगरमध्ये खूप असा बदल झालेला आहे. तो या लोकांमुळे झालाय. यांनी तुमच्या रोजच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. इथे गटार, वॉटर, मीटर सगळ्या सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत. पूर्वी काही नव्हतं या शांतीनगर परिसरामध्ये, परंतु नगरसेवक झाल्यानंतर तुकारामदादा असतील, वामनदादा असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी बरीचशी अशी विकास कामे झालेली आहेत. तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की तुमचं राहणीमान आणि आयुष्य आणि आरोग्य चांगलं राहावं यासाठी लवकरच या ठिकाणी BSOP मार्फत SRA मार्फत चांगली स्कीम राबवून तुम्हाला चाळीतलं काढून RCC घरं देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करून या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे सांगतो येणाऱ्या पुढील काळामध्ये या ठिकाणी अशा भव्य दिव्य इमारती उभ्या राहतील आणि त्याच्यामध्ये तुमचं हक्काचं घर असेल. आणि हे केव्हा होईल? तुम्ही आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विनाताई म्हात्रे यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे. त्याचबरोबर आमचे दोन्ही उमेदवार गौरी वाघ आणि तुकाराम शेठ म्हात्रे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या असं या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो. 2 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी धनुष्यबाण समोरील बटन दाबून आपण या तिन्ही उमेदवारांना विजयी करायचे. तशा आमच्या विनाताई या नगराध्यक्ष झालेल्याच आहेत. फक्त 3 तारखेपर्यंत तुम्हा आम्हा सगळ्यांना वाट बघायची. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी
बदलापूर शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं आणि शांतीनगरचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं या सगळ्यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या असं मी आवाहन करतो. मला आणखीन 1-2 मीटिंग आहेत, तिकडे जायचंय, त्यामुळे मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी सुखलालजी चौहान साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. ऑल इंडिया बंजारा समाज राष्ट्रीय अध्यक्ष सुखलालजी चौहान साहेब आपल्या सगळ्यांशी संवाद साधतील. रयतेचे राजे राजे शिवाजी बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून मी 2 शब्द सांगतोय. आज आपण एवढ्या भरपूर अशी गर्दी घेऊन आपण इथे आलात, तर ही गर्दी आपल्याला दर्दीमध्ये रूपांतरित करायची आहे. कारण काय की वामान म्हात्रे किंवा म्हात्रे परिवार हे रसायनच वेगळं आहे, ते मला कधीच कळलं नाही आहे. कारण हे असं कुटुंब आहे, आतापर्यंत त्यांनी आगरी समाजाचा महोत्सव केला, असे अनेक प्रकारचे महोत्सव त्यांनी केले. त्याच प्रकारे मागच्या 8 महिन्यापूर्वी बंजारा महोत्सव करणारी एकमेव व्यक्ती भारतातली असेल ते वामनदादा म्हात्रे. वामनदादा म्हात्रेंवर अनेक संकट आली, पण त्या संकटाला मात देऊन त्यांनी जनतेसाठी एवढं कार्य केलंय ते शब्दात मांडणं कठीण आहे. त्यासाठी पुस्तकच लिहावं लागेल. कारण वामनदादा म्हात्रे म्हटलं किंवा तुकाराम म्हात्रे म्हटलं की ही बंजारा समाजासाठी एक ही वाहिलेलीच व्यक्ती आहेत असं वाटतंय आम्हाला. कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना सांगतो बंजारा समाजाविषयी किंवा इतर समाजाविषयी, तर ते हिरारीने भाग घेऊन ते तडीस नेण्याचं काम ते करत असतात. आणि या वार्ड क्रमांक 1 मध्ये तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे, त्यांच्याकडनं अपेक्षा लेडीज करत असतो, पण आता आपल्याला हात जोडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही वीणाताई म्हात्रे यांना अध्यक्षपदासाठी राष्ट्रपती आपला नगराध्यक्षपदासाठी, तसेच तुकाराम म्हात्रे आणि दुसऱ्या वाघिणी आपल्या वाघताई यांना तुम्ही जरूर निवडून द्याल एवढी मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आणि परत तुम्हाला सांगतो की ह्या प्रसंगी वीणाताई म्हात्रे यांनी ऑल इंडिया बंजारा सेवा संघ भारत यांच्याकडनं संपूर्ण पाठिंबा आम्ही देत आहोत. तसेच केसुला प्रतिष्ठान बंजारा बदलापूर, पूर्ण बदलापूरमध्ये केसुला प्रतिष्ठान आहे, सगळं बंजारा आपण एकत्र करू शकतो अशा एका मोठ्या संघटनेचं नेतृत्व करणारे अध्यक्ष सुनील राठोड हे सुद्धा इथे आले आणि त्यांचा पण पाठिंबा आहे. त्यामुळे भरभरून पाठिंबा आपण दिलेला आहे, तसं भरभरून मत आपण द्यायचं आहे. या वाघांना ती आणि वाघिणी आणि वाघांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. समोरचा उमेदवार हा कसा त्यांची डिपॉझिट जप्त होते हे आपल्याला बघायचं आहे. कारण विरोध नसेल तर आम्हाला पण मजा येत नाही, म्हणून विरोध असायलाच हवा आहे. पण विरोधकांना असं आपण 4 मुंड्या चित करायचं आहे. या प्रसंगी मला एकच सांगायचं आहे, तुम्ही सगळ्या मला फक्त एकदा होकार द्या. तुम्ही सगळं या तिघांना मतदान करणार, धनुष्यबाणांना मतदान करणार, दोन्ही हात दिले, दोन्ही हाताने जरूर तुम्ही 3 ठिकाणी बटन दाबायचंय आणि आपल्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे. जय सेवालाल, जय भीम. या ठिकाणी मी महेशजी दिवनाले साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. महेशजी दिवनाले आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. या ठिकाणी या जाहीर पाठिंब्याचं पत्र आपल्या सगळ्यांच्या समोर ऑल इंडिया बंजारा समाजाच्या वतीनं आपल्या शिवसेना प्रभाग क्रमांक 1च्या अधिकृत उमेदवारांना आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना हा जाहीर पाठिंबा दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधतील मुरबाड विधानसभा संपर्क प्रमुख ऍडव्होकेट शैलेश अहिरे साहेब. सर्व महामानवांना वंदन. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. जय सेवालाल, जय सेवालाल. काय चाल रहा है? जय सेवालाल.
आता उपस्थित मान्यवरांचं भाषण झाल्यानंतर बाटी खायरचं तुकाराम दादा, मी लहानपणापासून बऱ्यापैकी बंजारा समाजामध्ये वाढलोय, मला 100% बंजारा भाषा समजते, 70% मी बोलतो. माझा बंजारा समाज हा नाक्यावर काम करणारा कामगारापासून वसंतराव नाईक मुख्यमंत्री होण्यापर्यंत माझा बंजारा समाज पुढे. अभिमान आहे मला माझ्या बंजारा समाजाचा, आणि अभिमान आहे की माझ्या या समाजाचं, माझ्या या बदलापूरचं नेतृत्व वामनदादा म्हात्रे करतायत, आणि आपल्या प्रभागात आपले स्वतःचे आपले तुकाराम दादा म्हात्रे करतायत. आज माझं नशीब खूप चांगलं आहे, आज मी पहिल्यांदा वीणाताई म्हात्रे समोर असताना मी भाषण करतोय, नाही तर आतापर्यंत त्या यायच्या, त्याच्यानंतर माझं भाषण व्हायचं. खूप काही सांगण्यासारखं आहे. मी अतिशय फक्त 3-4 मिनिटात माझं 2 शब्द संपवेल. कालच आपल्या तुकाराम दादांना उपमुख्यमंत्र्यांकडनं प्रशस्ती पत्रक भेटले. 419 कोटी त्यांनी आरोग्य विभाग म्हणजे गरजू रुग्णांना मदत केलेली आहे. 419 कोटी 51,000 लोकांना मदत. मित्रांनो, मी समजू शकतो आपण फार गरीब कुटुंबातून आहेत. आपल्याला जेव्हा आजारपणात कसली काय गरज पडते तेव्हा मुख्यमंत्री सहायता निधीतून जेव्हा आपल्याला 50,000, 1 लाख, 2 लाख अशी काय मदत होते, तेव्हा आपल्याला आपलं सोनं विकायला लागत नाही, आपल्याला कर्ज काढायला लागत नाही, आणि आपल्याला अभिमान वाटतो की आपण ज्या माणसाला इथे जोडून दिलेला आहे नगरसेवक म्हणून, तो माणूस आपल्याला कामाला येतो. आपला नगरसेवक असाच असला पाहिजे, आपला सेवक असला पाहिजे. त्या खऱ्या अर्थाने ते काम करतायत. रात्री अपरात्री तुम्ही कधीही या प्रभागातील नगरसेवकांना फोन करा, ते सतत हजर असतात. नुसतं लाईट, पाणी, गटार यापर्यंत मर्यादित राहिलेलं नाहीये. मला माहित आहे, मी 20 वर्षापासून या प्रभागात राहतो. या एरियामध्ये फक्त अंधार होता. हा एरिया फक्त आणि फक्त आज वामनदादांच्या कारकिर्दीमुळे चमकतोय. माझा बंजारा समाज, मी खूप खूप आनंदी आहे की माझा बंजारा समाज आज इथपर्यंत भरपूर प्रगती केलेली आहे. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे. आज तुम्ही जे कॉन्क्रिटीकरण बघताय या रस्त्याला, हे वामनदादा तुकाराम दादांमुळे शक्य झालेलं आहे. बदलापूरमध्ये ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा बघताय, ही वामनदादा तुकाराम दादामुळे शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला एक आपल्यातली रणरागिणी, वाघिणी निवडून द्यायची आहे, माझी गौरीताई वाघ. अजिबात कशाला इकडे तिकडे बघायचं नाही. धनुष्यबाण दिसला शिवसेनेचा, बटन दाबायचंय. उद्या कळेल मतदानाचं यंत्र कशा प्रकारे कार्यरत करतंय, काय करते, त्याप्रमाणे सूचना आपल्याला सगळ्यांना भेटेल. आपण युवा बदलापूर साजरा केला, कधी नव्हे आजपर्यंत कधी न झाला तो युवा बदलापूर महोत्सव झाला. मुंबई पुण्याच्या लेवलला तो महोत्सव झाला. जवळपास 1.5 लाख रील्स त्याच्या इंस्टाग्रामवर फेमस आहेत. मित्रांनो, आपल्याला विकासाकडे घेऊन जायचं असेल तर वामनदादांना पूर्णपणे आपला पाठिंबा दिला पाहिजे. तुकाराम दादांना पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे. 2 तारखेला येणाऱ्या निवडणुकीत आपण कसलाही संकोच न बाळगता आपला हक्काचा उमेदवार तुकाराम दादा म्हात्रे आणि गौरीताई वाघ यांना निवडून द्यायचे. त्याचप्रमाणे अजून घोषित केलेलं नाहीये, परंतु सगळ्यांच्या मनात त्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत अशा आमच्या वहिनी वीणाताई म्हात्रे यांना निवडून द्यायचं आहे. एवढीच विनंती करतो मित्रांनो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करतोय महेशजी देवनाले, अर्थातच आपला शांतीनगरचा रहिवासी समाजसेवक उद्योजक महेशजी देवनाले. सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय सेवालाल. यांनी आधी सांगितलेलं आहे, शांतीनगरचा मी मुलगा आहे, त्यामुळे आपल्याला काय असं जास्त बाहेरचं सांगण्याची आवश्यकता नाही. आपण इथे राहिलोय आणि इथेच वाढलेलो आहे. कारण आपण गणेश चौकचा जो छोटा रोड होता तो देखील बघितलाय. त्यानंतर इथे जी सुविधा होती ती देखील बघितल्या कशा प्रकारे होती. त्यामुळेच इथे दादा आपले बिनविरोध नगरसेवक असतात आणि सतत कार्य करत राहतात. यावेळेस त्यांचे जे आपले उमेदवार आहेत तुकाराम दादा म्हात्रे आणि गौरीताई वाघ यांना येत्या 2 तारखेला आपल्याला सर्वांनी एक मताने शिवसेना हे धनुष्यबाण चिन्ह दाबून बहुमताने विजय करायचा आहे. आणि नगराध्यक्ष पदाच्या वीणाताई वामन म्हात्रे यांना देखील
सर्वांनी वोटिंग करायचे आहे, कारण जो व्यक्ती आपला इथे बिनविरोध जो नगरसेवक होता आणि जे कार्य करत होते, यावेळेस त्यांच्या अपोजिटला एक उमेदवार आहे, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे अशी एक आपण इथे घोषणा देऊया आणि बोला जय शिवसेना, श्री संत सेवालाल महाराज के, प्रभू श्री श्री रामचंद्र के। हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुकाराम शेठ आगे बढ़ो, विनाताई आगे बढ़ो, जय शिवसेना। धन्यवाद। यानंतर मी विनंती करतो सीमा भालेराव यांना आपल्या सगळ्यांशी संवाद साधतील। सीमाताई भालेराव। सर्वांना जय महाराष्ट्र। तुकाराम दादा आगे बढ़ो, तुकाराम दादा आगे बढ़ो, गौरी ताई आगे बढ़ो, वीणा वहिनी आगे बढ़ो। बापरे साहेब, प्रथमतः मी शांतीनगरच्या रहिवाशांचं तुमच्यावर असलेलं प्रेम पाहते, कारण असा मौका मला 8 वर्षात कधी मिळालाच नाही, कारण येत्या 10 वर्षात निवडणुका झाल्या नाही। शांतीनगरला 1-2 शिवसेना शाखेमध्ये आमची मीटिंग झाली होती, पण खरोखरच जेव्हा मी निवेदिता जाधव सोबत कुठल्याही गोष्टीचा संवाद साधत असते, नीतू आपल्याला साहेबांनी लेडीज सांगितल्या आहेत प्रचारासाठी, नीतू आपल्याला उद्घाटनासाठी लेडीज सांगितल्या आहेत, जेंट्स सांगितले आहेत, त्यावेळेस निवेदिता मला सांगायची, मॅडम अहो मी 200 काय 500 लेडीज उभ्या करण, 200 काय 500 जेंट्स उभे करण। खरोखरच निवेदिता आज डोळ्यांनी बघते की ह्या शांतीनगर मध्ये माझे कार्यसम्राट आदरणीय तुकाराम दादा म्हात्रे, या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख वामन दादा म्हात्रे यांच्यावर असलेले त्यांचे प्रेम, त्यांची निष्ठा खरोखरच ह्या आजच्या मीटिंगला हजर राहिल्याच्या याच्याने दिसते। तुम्हाला वेगळं सांगायची गरजच नाहीये, तुकाराम दादा तुमचा प्रचार करायची आम्हाला कधी गरज लागली नाही, लागणारही नाही। एवढंच सांगू इच्छिते, तुकाराम दादा, वामन दादा हो, त्यांचं कार्याची यादी संपणारच नाही। आता एका भाऊंनी सांगितलं की आपण ते तोंडाने सांगू शकत नाही, त्यांच्यावर एक पुस्तक, एखादा चित्रपट रिलीज झाला ना तर त्याचे 4 पार्ट तयार होतील, एवढा मोठा चित्रपट म्हात्रे फॅमिली रिलीज होईल। आपण टीव्हीला बातम्या ऐकतो, एखाद्या हिरोचं लग्न, हिरोच्या मुलीचं लग्न असतं, तेव्हा ते त्यांच्याच मर्यादित हिरो हिरोईन ते लोकांना इन्व्हिटेशन करतात, पण वामन दादा एकमेव असे की त्यांच्या भावाच्या मुलाच्या लग्नात, त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या लग्नात तळागाळातील सगळ्या माणसांना इन्व्हिटेशन दिलं होतं। याच्यापेक्षा दिलदार माणूस कोण असू शकतो का? आणि आम्ही कार्यकर्ते, छोटेसे कार्यकर्ते आहेत, पण सन्मानाने आम्हाला त्यांच्या सोबत बसवतात, आमचा मान सन्मान करतात। भावेशच्या लग्नातला एक किस्सा सांगते। आम्ही सगळे कार्यकर्ते असे बसलो होतो, एक गरीब माणूस होता, काहीतरी रस्त्यावर मागवून खाणारा होता आणि तो त्या कार्यक्रमात आला होता। सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांची नजर त्या माणसावर पडली। सरांनी मागे वळून बघितलं आणि त्यांच्या मागे असलेल्या एका व्यक्तीला सांगितलं, अरे याला बसायला खुर्ची दे आणि याला जेवण कर, ही स्वतः साक्षीदार आहे मी। इतकं प्रेम, भरभरून प्रेम करणारी म्हात्रे फॅमिली खरंच आपल्याला 100 वर्ष लाभू दे। कामांचा पाडा काही वाचायचाच नाहीये मला इथे। आताच एक खासदार श्रीकांत शिंदे आले होते, आता 19 नंबरच्या वार्ड क्रमांक 19च्या विजेत्या बिनविरोध निवडून आलेल्या शीतलताई राऊत यांनी वामनदादांबद्दल एक वाक्य सांगितलं। ते वाक्य त्यांच्या घरात वामनदादांना बदलापूरचा अन्नदाता म्हणून संबोधतात। अहो वामनदादा बदलापूरचा अन्नदाताच काय, मंत्रालयाचे जेवढे मंत्रिपदाची खाती आहेत ना त्या खात्यांना ते डिझर्व करतात वामनदादा। अन्नदाता, शिक्षण मंत्री, जे पण काही खाते असतील ना त्या सगळ्या भूमिका वामनदादा निभावतात। आम्ही एक छोटेसे कार्यकर्ते साहेबांसोबत फक्त काम करतोय, पण बघा आम्हाला किती इज्जत आहे की
की आज इथे येऊन बोलण्याची डेअरिंग आम्हाला आमच्या वामनदादांनी, आमच्या तुकारामदादांनी, आमच्या विणावहिनींनी, आमच्या उषावहिनींनी दिलेली आहे. इतकंच काय, ते आमच्या सुखदुःखात सुद्धा घरच्या फॅमिली सारखे येतात. माझे वडील वारले तेव्हा आदरणीय कविताताई म्हात्रे, उषावहिनी माझं सांत्वन करण्यासाठी माझ्या घरी आलेल्या. माझ्या नातीच्या वाढदिवसाला मी इन्व्हिटेशन केलं, त्यांचं कार्य काम टाकून माझ्या नातीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हात्रे सर आणि उषावहिनी आलेल्या. ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही आम्हाला. साहेब, आम्हाला तुमच्याकडून पैसा नकोय, पॉकेट नकोय, काहीच नकोय. आमचं काम फक्त महत्वाचं आहे आणि आम्हाला फक्त 100 वर्ष तुम्ही नगरसेवक आणि माझ्या वीणावहिनी नगराध्यक्ष झालेले आवडेल. जास्त वेळ घेणार नाहीये. येत्या 2 डिसेंबरला मतदान आहे. इथे बसलेल्या शांतीनगरच्या रहिवाशांना कोणाला लिहिता वाचता येत नसेल तरी पण प्रत्येकाने फक्त चित्र लक्षात ठेवायचं आहे. 3 धनुष्यबाणावर बटन दाबायचं आहे. एका मशीन मध्ये 2 धनुष्यबाण आहेत. ते आपले कार्य सम्राट तुकाराम दादा आणि दुसरे आपल्या गौरीताई वाघ आहेत. आणि एक मशीन वीणाताई म्हात्रे यांचे आहे. तुम्हाला जरी लिहिता वाचता आलं नाही ना तरी फक्त धनुष्यबाण कुठे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा. आणि येत्या 3 तारखेला याच्यापेक्षा डबल पब्लिक आणू आपण शांतीनगर मध्ये. ढोल टासे गुलाल सगळे उधळू. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम. यानंतर आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मी विनंती करतो राजू कलशेट्टी यांना. आपल्या नगरसेवक आणि वीणाताई म्हात्रे, गौरी वाघ यांच्या आज हॅलो त्यांना आपण भरभर मताने विजय करायचा आहे. आणि आज 20 वर्ष झाले. 20 वर्षाच्या पहिला आले होते इथे काही लोक, त्यांना आपण 16 मतांनी जिंकून दिलं होतं. आज परत ते अमन शेठ नी सांगितल्यामुळं 16 मतांनी आपण जिंकून दिले. ते आपल्या विरोधामध्ये उभं राहतात. आज 20 वर्षाच्या नंतर आज परत तोंड दाखवायला आलेत. तरी शांतीनगरमध्ये आपल्याला काय बोलायचं नसते तरी सगळं काय भेटले. अजून सगळं भेटलेलं आहे आणि कोणाचं हे करायचं नाही. आणि आपल्या सगळ्या शांतीनगरचे शिवसैनिक हे हिरे आहेत. आणि आपल्या शांतीनगरचे सगळे शिवसैनिक हिरे आहेत. आणि आपल्याला कोहिनूर हिरा भेटलेला आहे. तो तुकाराम दादा म्हात्रे सारखे, वामन दादा तारखे म्हात्रे सारखे. ते आपण मी एवढं बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खरं तर मी एक कॉमन गोष्ट बघतो आहे मगासपासून, ती म्हणजे की इथे 2 माणसं बोलली जी आयुष्यात कधी व्यासपीठावर कधी स्टेजवर बोललेली नाहीयेत. ती माणसं आज इथे येऊन बोलली. ती केवळ आणि केवळ तुकारामदादा म्हात्रे, वीणाताई म्हात्रे यांच्या प्रेमामुळे आज खऱ्या अर्थानं ती बोलली. कारण कर्तृत्ववान माणसं ही वक्तृत्वाची शैली उभी करतात. यानंतर मी वैष्णवी देशमुख यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. वैष्णवी देशमुख. श्री संत सेवालाल महाराज की. जगामध्ये समतेचा बंड करणारे पहिले राजे सिद्धार्थ गौतम, आपल्या कुशाग्र बुद्धीने अलौकिक असा राजा निर्माण करणाऱ्या मासाहेब जिजाऊ, या महाराष्ट्राची ओळख ज्यांच्या नावाने होते असे कुलवाडी, कुलभूषण, ज्ञानाची आत्मा, सिंहाची गर्जना, हत्तीचे बळ, संस्कृतीचा सागर आणि विश्ववंदनीय जनतेचे राजे शिवछत्रपती, हातामध्ये तलवारी घेऊन त्या तलवारीने माणसे कापून स्वराज्य उभं राहत नाही, तर त्यासाठी त्या त्या काळातलं ज्ञान आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. हे ज्यांनी आम्हाला सांगितलं ते शंभू राजे. पुस्तक वाचलेलं मस्तक हे सशक्त असतं आणि सशक्त मस्तक हे स्वतःचा बाप सोडला ना तर कोणाच्याही बापासमोर नतमस्तक होत नसतं, असा संदेश तुम्हा आम्हाला देणारे. आणि माझा जन्म हा सिनेमामध्ये किंवा चित्रपटामध्ये काम करण्यासाठी नव्हे तर मानव जातीचा उद्धार करण्यासाठी झाला आहे.
असं म्हणत संपूर्ण घटना लिहिल्याने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाची देवता म्हणून ओळखली जाणारी सावित्रीबाई फुले आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांना, खचलेल्या, पीडित झालेल्या, दुःखी झालेल्या प्रत्येक महिलेला मंदिरामध्ये एकत्र बोलवायचं आणि त्या खचलेल्या, पीडित, दुःखीत झालेल्या महिलांना आपल्या विचारांनी प्रेरित करून त्यांना पुन्हा एकदा जगण्याची उभारी देणाऱ्या, जगण्याचं बळ देणाऱ्या अहिल्यादेवी होळकर अशा ज्या ज्या महान महान मानवांनी आपलं मानव मुक्तीसाठी सर्वस्व पणाला लावलं, त्या साऱ्या महान महान मानवांना आणि महान महान पुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करते. खरं तर इथे उपस्थित असणाऱ्या सर्वच जणांना माझा मनपूर्वक नमस्कार. खरा बदल काय असतो, खरा विकास काय असतो आणि खरा सामाजिक कार्यकर्ता काय असतो हे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना दाखवून देणारे तुमचे आमचे लाडके वामनदादा म्हात्रे. येत्या 2 तारखेला आपलं कुळगाव बदलापूर नगरपालिकेचं मतदान आहे आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत वीणा वामन म्हात्रे. त्याबरोबरच आपल्या प्रभागातून तुकाराम दादा आणि गौरीताई नगरसेवक पदासाठी उभे आहेत. येत्या 2 तारखेला तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला या तिघांच्याही धनुष्यबाण या निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. खरं तर लोक असं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणते की माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हे फक्त हातात राहतं, सोनं हे फक्त गळ्यात राहतं, सोनं हे फक्त तिजोरीत राहतं. माणसाने व्हायचंच झालं तर परीस व्हावं, ज्याच्या आयुष्यात जावं त्याच्या आयुष्याचं सोनं करावं आणि तुमच्या आमच्यासारख्या बदलापूर शहरातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी हे म्हात्रे कुटुंब सदैव धडपडताना तुम्ही आम्ही बघतो आहोत. आणि म्हणूनच येत्या 2 तारखेला तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला तुकाराम दादा असतील, वीणाताई असतील किंवा त्यांच्याच विचारांवरती पाऊल ठेवत तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माता भगिनींचं नेतृत्व करण्यासाठी उभ्या असणाऱ्या गौरीताई असतील, यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन तुम्हाला आम्हाला दाबायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की धनुष्यबाण या निशाणी समोरचंच बटन आम्ही का दाबायचं आहे? कारण जेव्हा या पॅनलचं नेतृत्व करणारे वामन दादा नगराध्यक्ष होते तेव्हा वामन दादांच्या माध्यमातून काय काय कामं झाली ते मला इथं सांगणं फार गरजेचं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा या बदलापूर शहरामध्ये सर्वप्रथम जर कोण उभारण्याचं काम केलं असेल तर ते काम वामन दादांच्या माध्यमातून झालं. एवढंच नाही तर इथल्या माता माऊल्यांना पाण्याची गैरसोय होतीये. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलांना पाण्यासाठी सैरा वैरा भटकावं लागतंय. या गोष्टीचा विचार करून सातत्यानं निधी आणण्यासाठी धडपडून 242 कोटीचा निधी या बदलापूर शहरामध्ये पाणी पाईपलाईन साठी जर कोणी आणला असेल तर तो निधी वामन दादांच्या माध्यमातून इथे आणला गेलाय. एवढंच नाही तर काही वर्षांपूर्वी या बदलापूर शहराची अवस्था जर तुम्ही आम्ही बघितली तर या बदलापूर शहरामध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हेही तुम्हाला आम्हाला कळत नव्हतं. अशा काळामध्ये या बदलापूर शहरातल्या गल्ली बोळातले रस्ते काँक्रिटीकरण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम सुद्धा वामन दादांच्याच माध्यमातून झालेलं तुम्हाला आम्हाला बघायला मिळतं. एवढंच नाही तर कोरोना सारखी भीषण परिस्थिती तुमच्या आमच्यावरती उद्भवली गेली होती. अशा काळामध्ये स्वतःची आई मुलाजवळ किंवा मुलगा बापाजवळ जायला सुद्धा तयार नव्हता. त्या परिस्थितीत दुःखाचा डोंगर या म्हात्रे कुटुंबियांच्या वरती कोसळला होता. तुम्हा सर्वांनाच माहिती असेल तुकाराम दादांचे मोठे बंधू त्याबरोबरच त्यांचे वडील सुद्धा कोरोनामुळे दगावले असताना म्हात्रे कुटुंबियांचे म्हात्रे बंधू हे तुमच्या आमच्या सेवेसाठी या बदलापूर शहरातल्या सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माता माऊलींचा बाप वाचला पाहिजे, भाऊ वाचला पाहिजे म्हणून स्वतःच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा तुमच्या आमच्यासारख्या कोरोना बाधित पेशंटची सेवा करायला लागतात. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना अन्नधान्य किट वाटप करायला लागतात, सॅनिटायझर वाटप करायला लागतात. इथे कोविड ग्रस्त पेशंटसाठी हॉस्पिटल उभे करायला लागतात. तेव्हा आज वेळ आलेली आहे की या म्हात्रे कुटुंबियांनी आपल्यासाठी जे जे काही योगदान दिलेलं आहे, जे जे काही प्रयत्न तुमच्या आमचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले आहेत, हे सगळ्याच गोष्टी आज तुम्हाला आम्हाला आठवायच्या आहेत आणि हे सगळं आठवून येत्या 2 तारखेला पुन्हा एकदा या सगळ्यांना आपलं नेतृत्व करण्याची संधी तुम्हाला आम्हाला द्यायची आहे. आज विरोधक तुमच्या घरापर्यंत येतीलही, तुमच्या जवळ ह्यांच्याबद्दल वाईट काही सांगतीलही. आज विरोधक तुमच्या जवळ येऊन म्हात्रे कुटुंबियांवरती टीका जरी केल्या
तरी तुम्ही त्यांना एक गोष्ट सांगा की आजपर्यंत म्हात्रे कुटुंबीय हे तुमच्या सुखादुःखामध्ये होते आणि आज त्यांना तुमच्या जवळ येऊन मत मागण्याचा अधिकार नाही. जेव्हा गाडीतून आम्ही येत होतो तेव्हा विनाताईंना मी सहज प्रश्न केला, ताई विरोधक आपल्यावरती एवढ्या टीका करतायत, मग तुम्ही ही निवडणूक एवढी संयमाने का घेताय? तेव्हा ताईंनी मला दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं आणि ते उत्तर मला तुम्हाला इथे सांगणं फार गरजेचं वाटतं. ताई मला म्हणाल्या की जरी या प्रत्येक सभेमध्ये मला तुमच्या समोर बोलण्याची संधी मिळाली, माझ्या या मायबाप जनतेच्या समोर बोलण्याची संधी जरी मिळाली, तरी सुद्धा मी विरोधकांवरती टीका करणार नाही, त्यांना दोष देणार नाही. त्यांच्यावरती टीका करून मत मागणं हा माझा धर्म नाही. मी निश्चितपणे सांगेल की मी चांगली आहे आणि त्याच्यापेक्षाही चांगलं काम मी करून दाखवेल. हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन आज मी या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरलेली आहे आणि मला खात्री आहे की माझ्या या बदलापूर शहरातली मायबाप जनता ही मला येत्या 2 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करणार आहे. हा विश्वास ताई जेव्हा तुमच्यावरती मला दाखवायला लागतात तेव्हा ताईचा विजय फिक्स आहे याची मला अजूनच खात्री वाटायला लागते. याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर तुमच्यासारख्या सर्वसामान्य मतदारांच्या पर्यंत जाऊन जेव्हा मी वामनदादांच्या बद्दल चर्चा करायला लागते तेव्हा सर्वसामान्य मतदार वामनदादांच्या बद्दल मला सांगायला लागतात की ताई सत्तेत वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण जो तो इथे अट्टल आहे. वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण जो तो इथे अट्टल आहे. सत्तेचे गजर कितीही असू द्या वामनदादाच आमचे विठ्ठल आहेत. सत्तेचे गजर कितीही असू द्या वामनदादाच आमचे विठ्ठल आहेत. इथल्या उर्दू शाळेचा प्रश्न असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक बांधण्याचा प्रश्न असेल किंवा आज आपल्या या भागामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, या साऱ्याच प्रश्नांचं कुठेतरी सोल्युशन काढण्याचं काम मला वाटतं तुकाराम दादांच्या माध्यमातून सुद्धा झालंय. मला तुकाराम दादांच्या बद्दल आपल्या सर्वांच्या समोर एवढं सांगावं वाटतं की हसणे जरी स्वभावात आहे, जिंदगी भाकरीच्या दबावात आहे. कोणते तत्वानुसार सांगू जगाला, धर्म ही दहशतीच्या प्रभावात आहे. जगाच्या साऱ्या धर्मांनो चला सरणावरती भेटू. जगाच्या साऱ्या धर्मांनो चला सरणावरती भेटू. पिढीमध्ये नव्या मी माणसांना पेरून आलो. पिढीमध्ये नव्या मी माणसांना पेरून आलो. दादा ही गर्दी बघून एक गोष्ट मात्र फिक्स झाली आहे की आपला विजय निश्चित आहे आणि समोरच्यांचं डिपॉझिट आपण जप्त केलेलंच आहे. येत्या 2 तारखेला धनुष्यबाण या निशाणी समोरचं बटन दाबायचंय. लक्षात ठेवायचंय की नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार आहेत आपल्या वीणाताई आणि आपल्या प्रभागातून नगरसेवक पदासाठी उभे असणारे उमेदवार आहेत तुकाराम दादा आणि गौरीताई. मला खात्री आहे की आपण धनुष्यबाण या चिन्हासमोरचंच बटन दाबून या तिघांनाही प्रचंड 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 बहुमताने विजयी करणार आहात आणि ते तुम्ही कराल या आशावादासह मी थांबते आणि सरते शेवटी मी फक्त एवढंच म्हणते की नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती 70. नजर रोखुनी नजरेमध्ये विरोधकांना देऊया उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये विरोधकांना देऊया उत्तर. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो धन्यवाद अश्विनी देशमुख. यानंतर मी विनंती करतो प्रमोद कुमार मौर्य यांना की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. प्रमोद कुमार मौर्य. हॅलो बटन बंद आहे तरी चालू. हेलो सम्मानित मंच पर उपस्थित सभी अतिथिगण को हमारा नमस्कार है और उपस्थित जनता को हमारी तरफ से नमस्कार. आज मैं ज़्यादा नहीं बोलना चाहूँगा. हमारे वार्ड क्रमांक 1 के तुकाराम दादा, गौरी बागताई और हमारे नगराध्यक्ष के चुनाव के लिए वीणाताई महात्रे, इनको जोरदार तालियों के साथ में स्वागत किया जाए. बदलापुर का सम्राट कौन? वामन दादा महात्रे. बदलापुर का सम्राट कौन? वामन दादा महात्रे. 1 नंबर वार्ड का सम्राट कौन? तुकाराम महात्रे. बागताई जिताओ, ऐसी वोट से जिताओ कि विपक्ष का
पूरा डिपॉजिट जब्त हो जाए। अब इस बार है, इतना दिन तक हमारे सेठ ने हम लोगों की सेवा किया है, अब हमारी बारी है एक बार सेवा करने का। जोरदार तालियों से स्वागत हो। 2 तारीख को 3 बटन दबाना है। 3 बटन में शिवसेना शिवसेना शिवसेना, धनुष्मान धनुष्मान धनुष्मान। हमारे कार्य सम्राट वामन दादा महात्रे की जय। बदलापुर का सम्राट कौन है? वामन दादा महात्रे। जय महाराष्ट्र, जय सेवालाल, जय शिवराय। यानंतर मी विनंती करतो अनिलजी निकाळजे यांना। सर्वांना जय महाराष्ट्र। सगळ्यांनी टाळ्या वाजवा। मी जास्त बोलणार नाही आणि आपले उमेदवार सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांना। सगळ्यांनी टाळ्या वाजवा। वाजवले का? पाठीमागायला नाही टाळ्या, जरा वाजवा। सर्व मान्यवरांचं शांतीनगरच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे। आता सर्वांनी मान्यवरांनी बोललेले आहेत। बंधू मी थोडक्यात बोलणार आहे। 1994 मध्ये ज्या टायमाला वामनदादा काही नव्हते, त्या टायमाला शांतीनगर तोडण्यासाठी लोक आले होते, हे सर्वांना माहित नाही। ऐकून माहिती किती लोक तोडत करा? हा माहिती आहे ना, बरोबर ना? त्या टायमाला कोणी वाचवलं शांतीनगर? वामन दादा होते, तुकाराम दादा होते, माहिती आहे ना सगळ्यांना? हा, हे कोणाच्या लक्षात नव्हतं, कुणी बोललं नाही म्हणून बोलतोय मी। हा, खरंय ना? असं सर्वांना साथ द्यायची। वामन दादा, वहिनी, तुकाराम दादा यांनी आपल्या एरियाचा विकास केलेला आहे, सर्वांना माहिती आहे। सगळ्यांनी अजून टाळ्या वाजवा। एवढं बोलून माझं बोलणं संपवतो। आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे। माझ्या मुलीसाठी तुकाराम दादांनी रात्री 1:15 वाजता उल्हासनगरला 15 मिनिटांमध्ये ॲम्ब्युलन्स पाठवली। हे कधी मी विसरणार नाही, कारण नायर हॉस्पिटलला मी घेऊन गेलो होतो। एवढं बोलून माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हॅलो, खरं तर हे मनोगत नसून हे अनुभव आहेत। यानंतर मी गौरी वाघ, प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवार। गौरी वाघ, शिवसेना प्रभाग क्रमांक 1 च्या उमेदवार गौरी वाघ आपल्याशी संवाद साधतील। जय सेवालाल, कसे आहात सगळे? मी जेव्हा शाळेत होते ना, तेव्हा मी म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज या शाळेत होते बेलवलीमध्ये, आणि माझ्या अर्ध्याहून जास्त मैत्रिणी या शांतीनगर मधल्या होत्या। आता त्या इथे आहेत का त्यांचं लग्न होऊन गेले माहीत नाही, किंवा असतील तर मला ओळखतात का नाही हे पण मला माहिती नाही। पण आम्ही ह्या रस्त्याने जायचो शाळा सुटल्यावर, आणि आम्ही त्यांच्या घरी जाऊन मस्त जेवायचो वगैरे, पार्टी शार्टी करायचो आणि मग मी घरी जायचे। तर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। तुकाराम दादा तुमच्याबद्दल काय बोलतात माहिती आहे का? म्हणजे तुम्ही पैशाचे भुकेलेले नाही आहात, तुमच्या मूलभूत गरजा पूर्ण करतात त्याच्यात तुम्ही समाधानी आहात, आणि हे समाधान मी तुमच्या चेहऱ्यावर आज बघते आहे। आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेत त्यांच्या प्रेमापोटी, हे तो बघून मला खूपच आनंद झालाय। मी सुद्धा तुमच्यातलीच एक सर्वसाधारण मुलगी आहे। मी काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली नाही, तुमच्यासारखीच एक गरीब घराण्यातली मुलगी आहे। सो तुम्ही सुद्धा मला दादांसोबत काम करण्याची एक संधी द्यावी, आणि तुम्ही द्याल याची मला अपेक्षा आहे। मी नक्कीच दादांसोबत एक निष्ठेने काम करेन शिवसेनेसाठी, आणि एक आव्हान करते मी तुम्हाला की 2 तारखेला सगळ्यांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुकाराम दादा म्हात्रे, आपल्या नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या वीणाताई म्हात्रे आणि मी गौरी वाघ आम्हाला विजयी करावं, आणि हा विजय आमचा नसून तुमचा सगळ्यांचाच असणार आहे। सो नक्की सपोर्ट करणार ना? बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते, पुढे दादा बोलतील। जय सेवालाल।
हॅलो, यानंतर मी अभिषेक लोके यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावरती पुढे यायचं आहे. शिवसेना पक्षामध्ये यांचा आज प्रवेश होणार आहे. माननीय श्री अभिषेकजी लोके, वीणाताई वामन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. शिवसेना या 4 अक्षरांवर विश्वास ठेवून माननीय श्री अभिषेकजी लोके शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश करत आहेत. माननीय वीणाताई वामन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर मी वीणाताई वामन म्हात्रे शिवसेना पॅनलच्या अधिकृत उमेदवार, शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार, कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या लोकप्रिय उमेदवार माननीय श्री सौ वीणाताई वामन म्हात्रे आपल्या सर्वांशी संवाद साधतील. मी इथे उपस्थित असलेल्या तमाम नारी शक्तीला विनंती करतो की आपण वीणाताई वामन म्हात्रे यांचा संवाद ऐकणार आहोत. या ठिकाणी शिवसेना सचिवांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत. माननीय प्रकाशजी सावंत साहेबांचं स्वागत आहे. सर्वांना माझा शांतीनगर परिवाराला नमस्कार. आज मी 2000 साली माझं लग्न झालं, त्यावेळेला मी माझ्या पतीसोबत शांतीनगरला आली होती. त्यांनी देव समजून माझ्या पतींना मला माझी पूजा अर्चना केली. मी त्यांचे उपकार कधीही विसरणार नाही असं मी इथे सांगते. आणि आज शांतीनगरची लोक खरंच प्रेमळ आहेत. ते कोणत्याही पैशाला किंवा भूलथापांना बळी पडत नाही. ते आपले वामनदादांचं कार्य सतत डोळ्यासमोर ठेवून त्यांचं कामधंदा रोजीरोटी ते कमवत असतात. त्यामुळे त्यांचे खूप खूप अभिनंदन करते. आणि असंच आमच्या शेवटपर्यंत तुम्ही आमची साथ द्या. म्हात्रे कुटुंबाचा एक परिवार म्हणून तुम्हाला आज आमच्या बरोबर सोबत राहायचं आहे आणि असंच शेवटपर्यंत आमच्या सोबत राहाल असं मी आज तुम्हाला सांगू इच्छिते. तर आता येत्या 2 तारखेला आपण धनुष्यबाणाचं बटन दाबून शिवसेनेला मतदान करायचं आहे. तुकाराम दादा असतील, गौरी वाघ असतील आणि मी नगराध्यक्षासाठी थेट उभे म्हणून जनतेने निवडून द्यायचंय मला नगराध्यक्ष म्हणून. आपण सर्वांनी भरघोस मतांनी मला मतदान करून विजयी करायचंय. आणि आपल्या सर्वांनी मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते इथे. आणि असंच आपलं प्रेम सतत आमच्या पाठीशी राहू दे. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. वीणाताई आगे बढ़ो, वीणाताई आगे बढ़ो. खर तर इतक्या मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी जर उपस्थित असतील तर वीणाताई आपण थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नाही तर आपण अध्यक्ष झालेल्या आहात असं या महिलांच्या संख्येने या ठिकाणी खरं तर आज आपण पाहतो आहोत. मी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. सभा अजून संपलेली नाही. इतकी लहान लहान लेकरं आपल्या आईला भेटावं, आपल्या आजीला भेटावं अशा पद्धतीनं या ठिकाणी भेटतायत. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूयात. शिवसेना पक्षाचे, शिवसेना पॅनलच्या सुनीलजी जाधव आपल्याशी बोलतील. नमस्कार. मी आज तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आता या येणाऱ्या 2 तारखेला निवडणुका होणार आहेत आणि त्यात आपले तुकाराम दादा फार अपेक्षेने उभे आहेत. तर आपण त्यांना सर्वांनी निवडून द्यावं आणि 3 नंबरचं बटन दाबावं धनुष्यबाणाचं. तसेच आपल्या तुकाराम दादांनी जे काय 1 नंबरचं बटन दाबायचं आहे. 1 नंबर 2 नंबर नाही, धनुष्यबाणाचं बरं, धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे. 1 नंबर 2 नंबर नाही लक्षात आलं तर आपलं चित्र लक्षात ठेवा, निशाणी धनुष्यबाण. आणि तसेच तुकाराम दादांबद्दल मला 2 शब्द बोलायचे आहे. तुकाराम दादांना मी रात्री 1 वाजता फोन करू, 2 वाजता फोन करू, तुकाराम दादा कधीच माझा फोन कट करत नाही. तर माझा फोन आवर्जून उचलतात. माझाच नाही तर शांतीनगर मधील कुठल्याही व्यक्तीने काही गरज असली तर तुकाराम दादा कधीच हटत नाही. कुणी वारला असेल तरी तुकाराम दादा स्वतः हजर असतात. लागली पैशाची मदत तर ती सुद्धा ते आवर्जून करतात. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या दादांबद्दल हे आपल्यासाठी एवढं काही करतात. मग आज आपण ती झीज भरून आणायची आहे. आपणही आपलं कर्तव्य करायचं आहे आणि तुकाराम दादांना निवडून द्यायचं आहे. ही तुम्हाला माझी नम्र विनंती. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तुकाराम दादा की. धन्यवाद. त्यांनी तुम्हाला कुठलं तरी बटन दाबायला सांगितलं, नक्की कळलं का कुठलं बटन दाबायचं आहे? कुठलं बटन दाबायचं आहे? कुठलं? इकडे कुठलं बटन दाबायला सांगितलंय? ओके, तुम्हाला सगळ्यांचे लाडके उमेदवार आदरणीय तुकारामजी म्हात्रे आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधतात. सर्वांना नमस्कार. हिंदी का मराठी? गोरमाडी काय खरंच? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी बोला. सेवालाल महाराज की बोला. जय श्रीराम. आवाज कुठपर्यंत गेला? विरोधकांच्या घरापर्यंत? नक्की? मग परत बोला. शिवसेना, शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद. माझाही आवाज बसलाय आता बोलता बोलता. खरं तर या व्यासपीठावर सर्व जमलेले माझे बांधव, ॲडव्होकेट आयरे साहेब, नरेश राठोड, राजू राठोड, सुनील, नंदुधुरी भाऊजी, कलशेट्टी भाऊजी, मोर्या, निखिल, कलशेट्टी, अनिल, त्यानंतर जे नुकतेच आता आपल्या बरोबर ज्या दोन नररागिणी जे आलेले त्या मिनलताई, संजय कराळे आणि इथं सगळ्यात जास्त त्रास देणारी निवेदिता, शांतीनगर मध्ये लई त्रास देते. अजून दोन बायांची नावं घेणार आहे. त्यानंतर साबलेबाई, भालेरावताई आणि आत्ताच ज्यांनी आपल्यात प्रवेश घेतला त्या लोकेताई, या शिवसेनेच्या पूर्वी धडाडे कार्यकर्त्या होत्या, पण लोकेताईंची कुठेतरी वाट चुकली होती म्हणून आज त्यांच्या मुलांनी आपल्यात जो प्रवेश घेतलाय त्यामुळे पुन्हा लोकेताई तुमचं स्वागत करतोय. आणि माझी सहकारी गौरीताई वाघ, दोघांना निवडून देणार आहात. आणि गौरी, मला माझ्या शांतीनगरवर 100% विश्वास आहे. ही लोक रात्री बेरात्री माझ्या पाठीशी जसं आज खंबीरपणे उभे राहिले तसं मी सुद्धा यांच्या पाठीशी उभे असतो. यांनी सांगितलं की इथं यादवताई खाली बसलेत, यांनी फक्त फोन करावा, काम सांगावं आणि ते काम मी ऐकावं. खाली बस. ते काम मी ऐकावं आणि भालेरावताईंच्या वाक्याने म्हणावं, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. होतंय का? नक्की. शांतीनगरचा विकास आपले कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी आजपर्यंत झोपडपट्टी हे नाव ठेवलं नाही. तर शांतीनगर एक सुशिक्षित, एक चांगल्या दर्जाचा एक गाव असेल, ते गाव वसवलेलं इथं गाव आज तुम्हाला हे गाव दिसतंय. शांतीनगर मध्ये शाळेची सुविधा दिली. शांतीनगर मध्ये जे थोडेसे पाण्याचे प्रॉब्लेम होते ते सुद्धा सॉल्व्ह झाले, अजून आहेत ते सुद्धा सॉल्व्ह होतील. आणि शांतीनगरला 2012 साली मला वाटतं 175 घरकुलं दिली होती. पुन्हा सुद्धा तुम्हाला सांगतो, शांतीनगर मध्ये जितकी घरं आहेत त्या सर्व घरांना सुरक्षित ठेवण्याचं काम तुकाराम म्हात्रे करणार आहे. कोणतरी अफवा उठेल पण तुकाराम म्हात्रे अफवा उठवत नाही. तुकाराम म्हात्रे एक कुटुंब आहे. शांतीनगर आमचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातील लोकांना सुरक्षित ठेवणं माझं काम आहे आणि ते काम मी 98 पासून करत आलोय. जेव्हा माझ्यावर कोणतं पद नव्हतं, माझ्यावर कोणती जबाबदारी नव्हती, पण शांतीनगरला तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत गाडी जाईल इतका रस्ता बनवून दिला, तिथे रोड लाईट बनवून दिल्या, तिथे पाण्याची सुविधा करून दिली, तिथे शौचालयाची सुविधा करून दिली. हे सगळं मिळाले की नाही? नक्की. अनेक तुम्ही झोपडपट्टीत जर जाल तर तुमची चप्पल पायात चिखलात भरलेली असते. शांतीनगरला अशी कोणती गल्ली आहे, कोणता रस्ता आहे की तुमची चप्पल मागते? असं मला तुम्ही स्वतःहून सांगा स्टेजवरून
की दादा आम्हाला जाताना चिखलातून जावं लागतं, घाणीतून जावं लागतं, असा एक तरी गल्ली एक तरी रस्ता मी कुठे ठेवलेला आहे का शिल्लक? आहे का? नक्की आप जो लोग मुझे विश्वास देने वाले हैं वो विश्वास के साथ मैं कहता हूं कि शांतिनगर का जो विकास हुआ है और आपके बच्चों का जो विकास करने वाले हम वो एक अलग तरीके से है। मेरी सोच बहुत अलग है। आपको पता है कि शांतिनगर के बच्चों को बहुत सारे लोग क्रिमिनल बनाने चाहते थे, कुछ लोगों ने मुझे बताया भी, लेकिन मेरा एक ही ध्यास है कि शांतिनगर का एक भी बच्चा पढ़ा लिखा बिना आगे नहीं जाएगा, ना कोई क्रिमिनल बनेगा। हमारी पूरी सोच और पूरी ध्यान आपके बच्चों के ऊपर है। आप जो ही गांव से आए यहां पे, आपने जो भी फ्यूचर बना के आए, आप काम धंधे के लिए आप भी आए थे, लेकिन आपका फ्यूचर यहां पे बन रहा है कि नहीं? पक्का? दूसरे कोई झोपड़पट्टी है उस टाइप में अपना कुछ है यहां पे? आप शांतिनगर में कोई झोपड़पट्टी नहीं बोल सकते, ना ही झोपड़पट्टी रखने वाले हम। इतने अच्छा से स्मारक, बाल साहब ठाकरे का स्मारक यहाँ पे 10 एकड़ में बन रहे, और उसके बाजू में एक बढ़िया गार्डन बन रहे, नीचे भी एक गार्डन बना के दिया मैंने, और बहुत सारे गार्डन अभी इधर भी एक सामने बना रहे। यहाँ पे आपकी जो मन्ना थी, जो नरेश राठौर ने यहाँ पे एक शंकर जी का मंदिर भी बनाया, अभी और शिवालाल का भी एक मंदिर बनाने है ना? पक्का? राजू ने बीड़ा उठा है कि शिवालाल का भी एक मंदिर बनाओ यहाँ पे, जो छोटा सा मंदिर उस टेकड़ी में बिस्मे के है, तो उसको अच्छी तरफ से बनाएंगे। आगे चल के एक जिम का प्रस्ताव किया, जिम भी बनेगी। बच्चों को, जो भी शांतिनगर के बच्चे हैं, तुम्हाला कधीही वाड्यावर सोडलं जाणार नाही। जोपर्यंत तुकाराम म्हात्रे आणि म्हात्रे कुटुंब तुमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक सुख सुविधा इथे मिळणार म्हणजे मिळणार। तुम्ही फक्त आजपर्यंत कधीच मला कानावर आवाज सुद्धा येऊ दिला नाही की दादा आमच्या इकडे ही समस्या आहे, आमच्याकडे ही अडचण आहे, पण ती अडचण सांगण्याच्या आधी मी ती सॉल्व्ह केलेली आहे। छोट्या छोट्या गोष्टी होणार नाही, वादविवाद सोडून बाकी काही गोष्टी सांगाव्या लागत नाही, त्या सुद्धा यापुढे तुमचे होणार नाही, याची काळजी तुकाराम दादा घेणार आहे। तुमच्या मुलांना शिक्षणासाठी वामनदानी या ठिकाणी जी शाळा बनवून दिली, त्या शाळेचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्याल, आणि ही पुढे पोरं नाक्यावर कामाला जाणार नाही, तर ही चांगली उच्च शिक्षित पदावर जातील। आणि तुमच्या बरोबर प्रियांका, काय नाव तिचं, रेश्मा राठोड, जी मुलगी चांगली शिकून आज आपल्या महाराष्ट्राची कर्णधार झाली, देशाची प्रतिनिधित्व केलं तिने खो खो मध्ये, अशा मुलीने जो इतिहास घडवलाय शांतिनगर मधून, तो इतिहास ही सर्व तुमची मुले यापुढे घडवतील अशी मला अपेक्षा आहे। आपण सर्व कष्टाळू आहात, मेहनती आहात, कामगार आहात, कोणीही कुणाच्या ताटातलं खात नाही किंवा जात नाही। अशा परिस्थितीत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणी येऊन भूलथापा जर केल्या, आपल्या मुलांना दारू पाजून त्या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण ही तुम्हाला थोड्या दिवसाची भूलथाप असेल। आपण डॉक्टर इंजेक्शन देतो ना ऑपरेशन करताना, भूल द्यायला लागते, तशी भूल तुम्हाला जर कोणी देईल तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? नक्की? कोणी बोलवलं तर जाणार नाही ना? नक्की? मला तर तुमच्यावर विश्वास आहे, पण आजही सांगतो, विश्वासाला कुठेही तडा जाऊ देऊ नका। तुमचं आमचं नातं काय, जय शिजावी जय शिवराय, असं तुम्हाला माझ्याबरोबर राहायचंय, हे नातं कायमस्वरूपी टिकवायचंय। आणि भरघोस मतानी या ठिकाणी वीणाताई म्हात्रे असतील, मी स्वतः तुकाराम म्हात्रे असेल आणि गौरी वाघ असेल, यांना भरघोस मतानी 2 तारखेला मत द्यायची आहेत। तुम्हाला मतांची पेटी, मत कसं द्यायचं याचं डेमो मी 2 दिवसात माझे सहकारी तुमच्या घरी येतील, तुम्हाला दाखवतील।
आपल्या इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 तारखेला कर्फ्यू लागणार आहे. नो ड्रिंक. तुम्ही ड्रिंक घेतली की 400 ते 200 मतं फुकट घालवता आणि मग सांगता दादा वरचं दाबलं, दादा खालचं दाबलं. खालचं वरचं दाबू नका. आता तुम्हाला फक्त धनुष्यबाणाचीच निशाणी बघायची आहे. जिथे धनुष्यबाण असेल तेच बटन दाबायचे. 3 वेळा धनुष्यबाणाला मत द्यायचे. त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. गप्प बसणार आहात का? कोणी बोलवलं तर जाणार आहात का? 1-2 चुकलेली होती, त्यांना समजवण्याचं काम केलं आपण, पण तरी ते लोक समजणार नसतील तर पुन्हा एकदा सांगा त्यांना की बाबा तुमच्यामुळे आमचं नाव खराब करू नका. चालीवाल्यांमध्ये मीटिंग घेऊन 4 दिवसापूर्वी मी एक शब्द दिलाय, तो शब्द सुद्धा मी तुमचा पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही. 2 महिन्याच्या आतच तुमचे कागदपत्र तुमच्या हातात असतील, लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुमची अडचण म्हणजे माझी अडचण, कारण माझ्या गोरगरिबांवर आमच्या भालेराव ताईंनी सांगितलं की गोरगरिबांवर प्रसंग आल्यानंतर अनिलनी सांगितलं तुकाराम दादा कसा धावत येतो. माझ्या कामाची पोचपावती माझ्या सहकार्याने दिलेली आहे. मी परत तुम्हाला तो पाडा वाचायची गरज नाही, पण आज एकच शब्द सांगतो की जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट तर येणार नाही, कारण कोविड सारख्या मारामारीलाही तुम्ही या घरात येऊ दिलं नाही. भालेराव ताई, आमच्या घरातली 2 माणसं गेली, आजूबाजूच्या परिसरात अनेक माणसं गेली, पण आमच्या शांतीनगर मधला एकच माणूस दगावला गेला, तो सुद्धा चुकीच्या कारणामुळे. अन्यथा एकही माणूस कोविड मध्ये सुद्धा गेला नाही. इतकी आमची माणसं स्ट्रॉंग आहेत ना. एकच माणूस वारला होता, तो सुद्धा तो वेगळ्या चुकीने गेला होता. मला माहिती आहे ज्या वेळेस संकट असेल त्या संकटावर मात करण्यासाठी तुम्ही आहात आणि तुमच्या बरोबर मी आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही डगमगून जाऊ नका. 10 वर्ष निवडणूक झाल्या नाही, बिनविरोध निवडून येत होतो. विरोधकांना माझ्या समोर एकही उमेदवार नव्हता, त्यांनी आयात आणून उमेदवार आपल्याकडे दिलाय. त्या आयात उमेदवाराला कधी उभं करू नका, तो तुमच्या कधीच कामा येणार नाही. कुठेतरी रस्त्यात थांबेल. मगाशी कोणीतरी सांगितलं महेश देवणाने का हा जो रस्ता आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. 2012ला मिथुन राठोड इथे आहे का? हा रस्ता एक 7 ते 8 फुटाचा रस्ता होता आणि हा रस्ता जेव्हा नगरपालिकेतून बनवायचा होता तेव्हा आमच्यावर आरोप झाले TDR घोटाळ्याचे. आजही तो रस्ता तेव्हा बनवलेला 2012चा रस्ता जो 18 मीटरचा रस्ता आहे, गणेश चौकापासून तर इथपर्यंत बनवलेला रस्ता, त्याचे साक्षीदार तुम्ही आहेत. तरी सुद्धा हे खोटे नाटक आमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि TDR घोटाळा झाला सांगतायत. या अशा लोकांना तुम्ही त्यांची जागा दाखवून द्या. विरोधांकडे बोलण्यासाठी काही नाहीये. आपण विकासावर बोलतोय आणि ते आरोप करतायत खोट्या नाट्यांवर. त्यांच्याकडे कोणताही विकासाचा विजन नाहीये. हिम्मत असेल त्यांच्यात तर त्यांनी आमच्या स्टेजवर येऊन आमच्या बरोबर बोलावं. त्यांचा विकास आणि वामनदादाचा विकास बदलापूरमध्ये कोणी जास्त काम केलं हे वामनदादा नक्कीच त्यांना दाखवून देतील. एखादा पैलवान हारत नाही ना तेव्हा त्याला बदनाम केला जातो आणि ही बदनामी गेल्या 1 महिन्यापासून चालू आहे. पण आम्ही पण तुमचा एक हिशोब घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे तुम्ही आज लक्षात ठेवा. आमच्या वहिनींनी सांगितलं की आम्हाला तुम्ही लाख बदनाम करा, आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही. आम्ही तुम्हाला उत्तर आमच्या कामातूनच देऊ आणि तुमच्याकडे कामाचं विजन नाही म्हणून आमच्या कुटुंब प्रमुखाला तुम्ही जे बदनाम करताय आणि आमच्या कुटुंबाला तुम्ही जे बदनाम करताय त्यांना आज मी इशारा देईन, तुम 1 खोलेंगे तो हम 10 खोलने वाले हैं. बरीच पोटी भरून ठेवलेली आहेत तुमची. व्यासपीठ मिळत नाही किंवा बोलायला काही बंद नाही म्हणून, अन्यथा तुमची पोटी उलटी केली ना तर बदलापूरची लोक तुम्हाला चपलीने मारतील रेल्वे स्टेशनवर. बोलता तुम्हाला येतं, आमच्या कार्यकर्त्यांनाही बोलता येतं, पण आम्ही संयम ठेवतो, आम्ही संयमाने वागतो. पण आज शांतीनगरच्या स्टेजवरून तुम्हाला इशारा देतो
अवकातीपेक्षा जास्त बाहेर जाल तर लोक तुम्हाला चपलीने मारल्याशिवाय सोडणार नाही, इतकी तुमची पोटी बाहेर काढणार. खोटं बोलण्याला एक सीमा असते. एक तोतला कुठून तरी मुंबईवरून मागे खोटं बोलून शिवसेनेच्या लोकांना ब्लॅकमेल करत होता. तोच धंदा बदलापूरमध्ये काही लोकांनी सुरू केलेला आहे. मी सांगितलं योद्धा हरत नसेल तर त्याला बदनाम केला जातो, आणि तो बदनाम असा केला जातो यांनी ड्रग्ज घेतला असेल, यांनी काहीतरी पॉवरचा इंजेक्शन घेतला असेल. तो पॉवरचा इंजेक्शन वामनदादांनी घेतलेला आहे आणि तो तुमचा घेतलेला आहे. कोणतेही विजन नसलेले लोक आपल्या समोर येतील आणि आपल्यावर टीका करतील. तुम्हाला शेवटचं सांगणं आहे, पुन्हा टीका केल्या तर तुम्हाला त्याच ठिकाणी उत्तर दिलं जाईल, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर आमचं काम आमची जनता आहे आणि आमच्या जनतेला आमचं काम पसंत आहे, म्हणून आमची जनता आमच्या पाठीशी आहे. उगाच वल्गना आणून बदलापूरच्या लोकांची दिशाभूल करू नका. निवडणुका येतील जातील, संयम ठेवून संयमाने काम करायचं असतं. जनतेत जाऊन जनतेचं मत मागायचं असतं. ते मत मागताना आपला विकास त्यांना सांगायचा असतो, आपली कामं त्यांना सांगायची असतात. तुमच्याकडे कोणतंही काम नाही, कोणताही विकास नाही. तुम्ही बोगस गोष्टीवर बोलताय आणि बोगस गोष्टी नेगेटिव्ह मेसेज तुम्ही लोकांमध्ये पसरवताय. तुम्हाला आम्ही हा इशारा देतो, आम्ही पण शिवसेनेचे शिलेदार आहोत आणि शिवसेनेचे शिलेदार रस्त्यावर उतरून आपलं कार्य पूर्ण करतात आणि ते कार्य आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. येत्या 2 तारखेला तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली जाईल आणि ती सुद्धा तुम्ही सर्वजण दाखवणार आहात. मला एकदा हात वर करून सांगा, तुम्ही दाखवणार आहेत की नाही? मग आता तुम्हाला माझं ऐकायचंय, ऐकणार? प्रत्येकाच्या घरी चहा प्यायला येणार नक्की. आप लोग, आपके जितने भी बदलापुर में पहचान वाले लोग हैं, उनके सबके घर पे जाओ, फोन करो, बताओ कि अमी वामन दादा हमारी क्या चीज है, ये काम तुम्हारा है. अभी तुम वामन दादा के लिए काम करेंगे. इतने दिन से वामन दादा ने अपने लिए काम किए, अभी 8 दिन तुम्हारे हाथ में. 8 दिन कोई भी घर में नहीं बैठेगा, पूरे बदलापुर में घूमो और आपके जितने पहचान वाले लोग हैं उनको बताओ वामन दादा कौन है और क्या काम करते हैं तुम्हारे लिए. रात दिन भर तुम्हारे लिए सेवा जो किया है वो जाके उनको बताओ, उनको पहचानो और उनको बोलो कि ये वामन दादा है, ये गोर गरीब जनता की रक्षा करते, ये कोविड में कितने लोगों को अन्नदान किया, ये कितने लोगों की समस्या सॉल्व की, ये सब जाके बताना है. बताएंगे कि नहीं? पक्का? कोण कोण जाएगा बताओ. तुम्ही सुद्धा जाल नक्की. तुमचे शेजारी पाजारी जे असतील त्यांच्यावर तुम्ही जा, त्यांना सांगा. नाही जाता आलं तर फोन करा, फोन करून सांगा. मी आज इतकंच बोलून तुम्हाला विनंती करेन की धनुष्यबाणाचं बटन दाबून तुमचं मत कोणत्याही प्रभागात जरी गेलं असेल तरी त्या ठिकाणी जायचंय. सुट्टी मारायची नाही, दांडी मारायची नाही. सकाळी लवकर जा आणि आपलं मत धनुष्यबाणावर देऊन या. तिथे कोणी उमेदवार असेल तरी कुणालाही तुम्ही अजिबात त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. तिथे वीणा वहिनीला सुद्धा मत द्यायचंय, त्यामुळे तुमची सुद्धा काही 5-25 मतं बाहेरच्या प्रभागात गेली आहेत, पण तुम्हाला तिथे जाऊन आपल्या धनुष्यबाणाचा जो उमेदवार असेल त्यालाच शिवसेनेच्या उमेदवाराला तुम्हाला बटन दाबून विजय करायचे. तसंच तिथे वीणा वहिनीचं सुद्धा मत असेल, त्यांना सुद्धा बटन दाबून तुम्हाला तिथे विजय करायचे. वीणा वहिनीला भरघोस मतांनी विजय करा, हे पुन्हा आपल्या नादी लागणार नाही. इतकी मतं त्यांच्या पारड्यात द्या आणि तुम्हाला दिलेला शब्द पाळेन आणि तुम्ही मला दिलेला शब्द पाळाल, इतकीच अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर अनेक सभा, अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात, अनेक निवडणुकांच्या निमित्तानं. 1 मिनिट, वामन दादा या ठिकाणी येणार होते, पण 4 सभा चालू असल्यामुळे वामन दादांनी सांगितलं तुकाराम मी त्या ठिकाणी बिझी असल्यामुळे तू ही सभा संपवून घे. त्यामुळं वामन दादांच्यामुळे मी क्षमा मागतो की दादा या ठिकाणी उपस्थित राहिले नाही, पण पुन्हा वामन दादा तुमचा संवाद घेतील. खरं तर अनेक सभा असतात, अनेक ठिकाणी ज्या वेळेला प्रचार सभा होतात त्यावेळेला अनेक लोक इथे येतात आणि या प्रचार सभांच्या वेळेला तुकाराम दादा लोक समस्या मांडत असतात. परंतु इथे आलेला प्रत्येक जण त्याच्यासोबत झालेले अनुभव, त्याच्यासोबत
त्याची झालेली कामं इथे येऊन सांगत होता आणि हा उमेदवार स्वतः सांगत होता की इथे अजून काय समस्या आहेत किंवा काय करता येईल आपल्याला आणि याच्या अगोदर आपण काय काय केलेली कामं आहेत. ही पोचपावती आहे इथल्या लोकांची, ही पोचपावती इथल्या लोकांनी आपल्यासाठी केलेल्या कामाची आणि तुम्ही आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या कामाची खरी पोचपावती आहे. ती पोचपावती म्हणजे गेली 15 वर्ष इथे बिनविरोध आपण निवडून आलेले आहात. त्यामुळे आपण केलेल्या कामाची खऱ्या अर्थानं पोचपावती. या ठिकाणी ही सभा या ठिकाणी संपन्न झाली असं मी जाहीर करतो. या ठिकाणी ही सभा संपन्न झाली असं मी जाहीर करतो. आलेल्या सर्व शिवसैनिकांचं मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर मंचावरील उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं देखील खूप खूप धन्यवाद. आपण उपस्थित झालात, आपण ही सभा यशस्वी केलीत यासाठी आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.